नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मस्त अशी एक आनंदाची बातमी आहे, त्यासाठी छान क्रिस्पी अशी रेसिपी बनवलेली आहे। तर आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या मराठी किचनचे 50,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेत आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभारी आहे। असंच प्रेम आणि अशीच साथ राहू द्या। तर आणि पावसाळा चालू झाला आहे, तर पावसाळ्यामध्ये मस्त चटपटीत काही ना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं ना, तर त्यासाठी इथं मस्त अशी ही चीजी रेसिपी बनवलेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की या पावसाळ्यामध्ये करून बघा, अगदी लहानांपासून मोठेसुद्धा खूप मस्त आणि आनंदाने खातील। तर चला बघूया रेसिपी कशी केली आणि करायला अगदी सोपी, त्यासोबत इतकी चविष्ट भन्नाट लागते। तर ही छान चीजी रेसिपी बनवायला अगदी खूप जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये पण मस्त तयार होते। तर इथे बघा मी बटाटे घेतलेत उकडून। तर उकडलेल्या बटाट्याचे साल काढून ते 3 बटाटे घेतलेत, खूप जास्त मोठे नाहीत, अगदी 2च बटाटे समजा मोठे घेतलेले आहेत। तर इथं बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आता हे चांगले खिसून घेते। हाताने पण आपण याला छान असं बारीक करून घेऊ शकतो किंवा मॅशरनं पण व्यवस्थित बारीक करून घेऊ शकतो। पण खिसल्यामुळं काय होतं, व्यवस्थित आपल्याला जे बॉल्स बनवायचे आहेत ते व्यवस्थित असे बनवायला येतात, असे कोणतीही रेसिपी अशी फुटत नाही। त्यासाठी खिसणीवरतीच शक्यतो बटाटे खिसून घ्यावेत। तर इथं बघू शकता बटाटे व्यवस्थित छान असे खिसून घेतलेले आहेत आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। त्यासोबत इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर इथं जे आपण पिझ्झासाठी मिक्स हर्ब्स वापरतो तर ते थोडेसे घातलेले आहेत। ते एक अर्धा चमचा घातलेला आहे। त्याच्यानंतर इथं चिली फ्लेक्स घातलेत अर्धा चमचा, हिरवी मिरचीसुद्धा वापरले किंवा मग इथं मिरची पावडर पण वापरू शकतो आपण। त्यासोबत थोडासा गरम मसाला घातला आहे, थोडीशी हळद घातली, अगदी थोडे थोडे मसाले घातलेले आहेत। त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथं मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा इथं तुम्हाला जर भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही गाजर बारीक चिरून खिसून घालू शकता, शिमला मिरची खिसून घालू शकता, त्यासोबत कॉर्न घालू शकता। आता इथं बघू शकता एक वाटीभर मी ब्रेड क्रम्स घातलेले आहेत, तर हे मी घरीच बनवलेत। तर ब्रेड थोडेसे गरम केलेले तव्यावरती आणि मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत, तर एक वाटीभर ते घातलेले आहेत। आता हे पीठ मी चांगलं मळून घेते। तर इथं थोडेसे मसाले कमी जास्त आहेत का बघून आपण इथं मसाले वाढवू शकतो। तर इथं छान असा पिठाचा गोळा म्हणजे बटाटे आणि ब्रेड क्रम्स छान तळून घेतलेले आहेत, सॉरी मळून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर इथं एका वाटीतनं मी थोडंसं पाणी घेतलं आहे, 2 चमचे इथं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि याची छान अशी पातळ पेस्ट करून घेते। तर इथे सगळंच छान तयार झालं। आता मेन आपला हा पदार्थ आहे तो चीज, तर तुम्ही कोणतंही चीज इथं वापरू शकता। तर इथे मी अर्धी वाटी चीज खिसून घेतलेलं आहे। तर इथे मी थोडेसे मोठ्या साईजचे बॉल्स बनवते, तुम्हाला छोटे साईज बनवायचं असेल तर तुम्ही छोटेसुद्धा बनवू शकता। तर इथं बघू शकता मी एक जे आपले बटाट्याचं मिश्रण आहे त्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि याला असं मध्ये थोडंसं खोलगट केलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे चीज मी घालून घेते, आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घालू शकता। मुलांसाठी बनवतोय तर मुलं आवडीने खातात चीज, त्यासाठी थोडंसं भरपूर घातलं तरी चालेल, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कधीही पौष्टिकच असतं। तर अशा पद्धतीने ह्याचे छान असा हा गोल असा बॉल्स करून तयार करून घेते। तर बघू शकता अशा पद्धतीने। तर यूट्यूबवरती मी सबस्क्राईब कसे वाढवले, तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा, मी नक्कीच ह्याच्यावरती एक व्हिडिओ तयार करेन की आपल्या चॅनलचे सबस्क्राईब कसे वाढवायचे किंवा माझे सबस्क्राईबसुद्धा कंप्लीट झाले आणि चॅनलसुद्धा माझा मॉनिटाईज झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीसुद्धा बॉल्स बनवून घेते। तर इथे मी बऱ्यापैकी मोठ्या साईजचे करून घेतलेले आहे आणि मी आत्ता सगळे नाही, जेवढे खायचे तेवढेच करून घेतलेत। बाकी हे पीठ मी राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा गरम गरम आपण इथं तळून खाऊ शकतो, कारण गरम गरम खूप मस्त क्रिस्पी लागतात त्यासाठी। तर इथं 5 बॉल्स करून घेतलेले आहेत मी आणि बाकी पीठ ठेवून दिलेलं आहे। आता या जी आपण कॉर्नफ्लॉवरची पातळ अशी पेस्ट करून घेतली ना, त्याच्यामध्ये हे थोडेसे बॉल्स भिजवून घेतलेत आणि हे ब्रेड क्रम्स घेतलेत, त्याच्यामध्ये चांगले असे घोळवून घ्यायचे
म्हणजे तळल्यानंतर मस्त असा वरतून कुरकुरीतपणा येतो. तर सांगताना थोडंसं इकडे तिकडे झालं असेल तर समजून घ्या. तर अशा पद्धतीने मी बाकी पण तयार करून घेते. आणि एका साईडला मी ना तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर असे तयार झालेत. तर तेल गरम करून घेतले आणि गॅस मिडियम करून घेतला आहे, म्हणजे मध्यम असा गॅस करून घेतला आहे. खूप जास्त मोठा गॅस नाही. मोठा केला तर लगेच ना पटकन रंग बदलतो आणि करपलं जातं, मग आतलं मिश्रण आपलं कच्चंच राहील त्यासाठी. तर आता अशा पद्धतीने मी या मिश्रणावरती बघा तेल वरतूनसुद्धा तेल असं मी सोडून घेते. म्हणजे कसं होईल माहिती आहे का, तेलामध्ये दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण पलटू ना तेव्हा छान तळलं जाईल. हे तेलामध्ये असं ही होणार नाही, जे ब्रेड्स क्रम आहेत ना ते तेलामध्ये असे निघणार नाहीत त्यासाठी. तर एका बाजूने छान रंग बदलायला लागला की दुसऱ्या बाजूने हे पलटवून घ्यायचं. तर छान असा सोनेरी रंग आला की मस्त इथं क्रिस्पी सोनेरी रंग असा आला ना आणि छान बॉल्स असे क्रिस्पी झाले की हे काढून घ्यायचे. अगदी पटकन तळले जातात. 1-2 ते 3 मिनटांमध्ये हे बॉल छान असे तळले जातात आणि तेल पण अजिबात जास्त लागत नाहीत. अजिबातही तेल पित नाहीत. हे जे बॉल्स आहेत ना ते खूप मस्त असे तयार झालेत. तर बघू शकता रंग किती छान आला आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेत. तर मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घेते. तर मी इथं थोडीशी मोठी साईज केली आहे. तुम्ही थोडीशी बारीक तुम्हाला आवडत असेल तर करू शकता. तर इथे बघा मस्त दिसायला किती छान दिसतंय. त्यासोबत चवीला अप्रतिम आणि भन्नाट कमी साहित्यामध्ये पावसाळ्यामध्ये काहीतरी चमचमीत वेगळं मस्त असं खावंसं वाटतं. त्यावेळेस भजी तर आपण नेहमीच बनवतो, पण असे पोटॅटो चीज रोल्स एकदा पोटॅटो चीज बॉल्स एकदा नक्की करून बघा. खूप मस्त आणि टेस्टी लागतात. तर इथं दिसायला भारी दिसतं. त्यासोबत बघा किती छान असं क्रिस्पी झालेलं आहे. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच करून बघा ही मस्त चीजी रेसिपी. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून मला जरूर सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तरी सांगा, नसेल आवडली तरीही सांगा. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या मराठी किचनला असंच सहकार्य सपोर्ट करत राहा. तर ही क्रिस्पी रेसिपी तुम्ही आजच करून बघा. तुमच्यासुद्धा मुलांना आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. तर चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.